नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्मच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर मी आज आलो होतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडेमध्ये. तर इथं शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग्स अवेलेबल असतात पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचे. त्याच्यानंतर पॉली हाऊसचे पण इथं ट्रेनिंग्स आहेत. तर इथं निवासी ट्रेनिंग असतं. तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपण माहिती जाणून घेण्यासाठी आतमध्ये इथं विश्वासराव जाधव सर आहेत आणि श्री संपतराव यादव सर आहेत. त्यांच्याशी आपण त्यांना विचारून माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, हे आहेत श्री विश्वासराव जाधव सर आणि हे आहेत संपतराव यादव सर. तर हे दोघे आपल्याला ह्या सेंटर बद्दल, इथं काय काय होतं, काय काय ट्रेनिंग भेटतं त्याबद्दल थोडक्यात माहिती देतील. तर सर तुमचं. सर्वप्रथम सर नमस्कार. सर्वप्रथम या संस्थेची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो. या संस्थेचं नाव आहे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था. ही जी संस्था आहे ही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांनी 1998 साली स्थापन केली. या संस्थेचा प्रमुख उद्देश जो आहे की आपल्या शेतमाल जो आहे त्यानंतर एकदा काढणी झाली तिथपासनं त्याचं मार्केटिंग होईपर्यंत आणि अंततः गिरायकापर्यंत पोहोचेपर्यंत आपण पाहतो की साधारणतः 10% ते 35% इतकी शेतमालाची नासाडी आपल्या आजच्या शेती व्यवस्थेमध्ये होत असते. तर ही नासाडी कमी करण्याच्या उद्देशाने ज्या काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, उदाहरणार्थ काही प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, काही व्हॅल्यू ॲडिशन करणे, मूल्यवर्धन करणे, तर अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना राबवण्यासाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेची 1998 साली स्थापना करण्यात आली. तदनंतर सन 2002 साली ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ नीदरलँड सरकार व भारत सरकार, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या सहकार्याने ह्या ठिकाणी हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर ही संस्था स्थापन करण्यात आली. आता ही जी हॉर्टिकल्चर ट्रेनिंग संस्थाची स्थापनेचा उद्देश हा होता की 1991 साली आपल्या देशामध्ये बाहेरच्या देशातून हरितगृह तंत्रज्ञान हे सुरू झालेलं होतं, परंतु त्याची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत त्यावेळेला उपलब्ध नव्हती. हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर स्थापन झाल्यानंतर ह्या ठिकाणी हरितगृह व्यवस्थापन ह्या कोर्सची सुरुवात करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून आपल्या देशातले सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही हॉर्टिकल्चर किंवा पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीची माहिती आपण सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण माध्यमातून पोहोचवलेली आहे. आजपर्यंत या संस्थेमध्ये सुमारे 87,000 लोकांपेक्षा जास्त लोकांचं आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि प्रामुख्याने त्यामध्ये हरितगृहामध्ये फुलशेती व हरितगृहामध्ये भाजीपाला लागवड ह्या विषयाचे प्रशिक्षणार्थी हे सगळ्यात जास्त आहेत. ह्या संस्थेमध्ये सर्वसामान्य कोण कोण शेतकरी किंवा प्रशिक्षणासाठी येऊ शकतो, तर ह्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या शासनाची योजना आहेत त्या अंतर्गत कृषी विभागाची राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ही योजना असेल किंवा त्यामध्ये आत्मा ही योजना असेल, ह्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी घेतलं जातं. त्यासाठी शेतकऱ्यांना अगदी अनुदानित स्वरूपात या ठिकाणी प्रशिक्षण उपलब्ध आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही प्रथमतः आपल्या सर्वांना विनंती. या ठिकाणी आम्ही जे वेगवेगळे कोर्सेस राबवत आहोत त्यात प्रामुख्याने पहिलं नाव घेतल्याप्रमाणे हरितगृह व्यवस्थापन हा 5 दिवसाचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याला भाजीपाला लागवडीमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी शेडनेट हाऊस व्यवस्थापन हा सुद्धा एक 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. ह्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जर आपण कृषी विभागाच्या मार्फत किंवा आत्मयोजनेमार्फत या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला अत्यल्प स्वरूपाची नोंदणी फी या ठिकाणी संस्थेत भरावी लागते. ती साधारणतः आजच्या मितीला 1180 रुपये इतकी आहे. राहिलेले जे पैसे आहेत ते कृषी विभागातून या संस्थेला अनुदान स्वरूपात मिळतात. परंतु आपण जर ह्या शासनाच्या योजनेमार्फत येत नसाल तर त्या लोकांसाठी हा कोर्स सुद्धा उपलब्ध आहे, परंतु त्यासाठी जी फी आकारली जाते ती आज 8,260 रुपये इतकी आहे. तर सर्व शेतकरी बंधूंना हा विनंती आहे किंवा हे आवाहन आहे की आपण इथं उपलब्ध असलेल्या कोर्सचा हा उपयोग करून घ्यावा. या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आपली नाव नोंदणी करावी. त्याचबरोबर आमच्याकडे जे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम अजून उपलब्ध आहेत त्यामध्ये मी नाव घेईन की रोपवाटिका व्यवस्थापन हा सुद्धा कोर्स आमच्याकडे 3 दिवसाचा उपलब्ध आहे. जे शेतकरी स्वतःची रोपवाटिका, खास करून भाजीपाल्याची रोपवाटिका सुरू करण्यास इच्छुक आहेत त्या सर्वांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर आज काळाची गरज म्हणून आपण फळं व भाजीपाला प्रक्रिया
ह्या उद्योगामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी 5 दिवसीय फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग हा सुद्धा कोर्स आमची सध्या गेल्या वर्षापासून या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याचबरोबर बरेचसे आपले नवयुवक जे असतात की त्यांना शेतीमध्ये शेतमाल जो असतो त्यांना निर्यात करायची इच्छा असते. तर हे जे म्हणजे शिकलेले आपले युवक आहेत की ज्यांना एक्सपोर्टमध्ये काम करायचे त्या युवकांसाठी आमच्याकडे स्पेशली एक 5 दिवसाचा हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स हा जो सुद्धा उपलब्ध आहे, जेणेकरून एखादा शेतकरी किंवा एखादा युवा शेतकरी म्हणू शकतो आपण की ज्याचं स्वतःची लागवड करत आहे किंवा तो व्यापारी आहे, तो स्वतः सुद्धा एक एक्सपोर्टर या ठिकाणी तो कोर्स केल्यानंतर निश्चितपणे होऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे. तर ह्या कोर्ससाठी आपल्याला या ठिकाणी नाव नोंदणी करता येईल. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगावर आधारित वेगवेगळे कोर्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. उदाहरणतः आले व हळद प्रक्रिया उद्योग असेल त्याच्याविषयी आमच्याकडे कोर्स उपलब्ध आहे. त्यामध्ये आले व लसूण असेल त्याच्याविषयी प्रशिक्षण आमच्याकडे उपलब्ध आहे प्रक्रिया उद्योगावर सुरू करण्यासाठी. त्यानंतर फळे जे आहेत खास करून डाळिंब असेल, चिकू असेल, तर ही जी फळं आहेत ह्यांच्यावर कोणकोणते प्रक्रिया उद्योग आपल्याला सुरू करता येतील तर त्याविषयी आपल्याकडे स्पेशल असे त्या पिकाच्या अनुषंगाने वेगवेगळे कोर्स या ठिकाणी आम्ही सुरू केलेले आहेत. तर त्याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही आपणाला ह्या माध्यमातून मी विनंती करत आहे. आणि ह्यासाठी आपण नाव नोंदणी करण्यासाठी आपल्याला प्रथमतः आपल्या तालुक्याचे जे तालुका कृषी अधिकारी असतील त्यांच्या कार्यालयात आपल्याला संपर्क करावा लागेल. त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आपली नावाची नोंदणी त्या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. आणि आपली नाव नोंदणी झाल्यानंतर आपली नावं जी आहेत तिथून तालुक्यातनं जिल्ह्याला कळवली जातात आणि जिल्ह्यातून आमच्या संस्थेमध्ये ते आम्हाला कळवली जातात. त्यानंतर शेतकऱ्यांचं ह्यामध्ये चयन होतं आणि मग संबंधित शेतकरी जो ह्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येतो. 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये राहण्याची व्यवस्था, आपल्या खानपानाची व्यवस्था आणि प्रशिक्षणाची व्यवस्था ही पूर्णपणे त्यामध्ये अंतर्भूत आहे. शेतकऱ्यांनी फक्त ह्यासाठी 1180 रुपये इतकंच शुल्क भरायचं. बाकीचे जे पैसे आहेत आम्हाला कृषी विभागाकडून अनुदान या संस्थेला मिळत असतं. तर आपण जास्तीत जास्त संख्येनं ह्या विविध कोर्ससाठी आपण नोंदणी करावी, आपल्या त्यामध्ये उत्सुकता दाखवावी ही आपल्याला ह्या माध्यमातून आम्ही परत एकदा आवाहन करत आहोत. संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रशिक्षणामध्ये भाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की आपण अधिक माहितीसाठी व प्रशिक्षणाची नोंदणी करण्यासाठी संस्थेचा दूरध्वनी क्रमांक 02114 255 480 ह्या क्रमांकावर आपण कॉल करावा आणि त्याचबरोबर htc_td@yahoo.co.in ह्या ईमेल आयडी वर संपर्क करावा. तर हे आहेत ऋषिकेश सर. नमस्कार. तर हे जे कॅम्पस आहे हे खूप सुसज्ज असं कॅम्पस आहे, खूप स्वच्छ मोठं कॅम्पस आहे. तर इथं काय काय आहे ऋषिकेश सर दाखवतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लायब्ररी आहे, क्लासरूम आहे आणि कॅन्टीन आहे. तर सर आपल्याला सगळ्या गोष्टी थोड्याशा समजावून देतील. नमस्कार. तर ही आपली NIPST ची लायब्ररी. इथे वेगवेगळे पुस्तकं अवेलेबल आहेत. पोस्ट हार्वेस्ट बद्दल, ग्रीन हाऊस, कोल्ड स्टोरेजेस, व्हेजिटेबल्स, हॉर्टिकल्चर हे सगळे पुस्तकं इथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही कधी इथे ट्रेनिंगला आला तर तुम्ही या लायब्ररीमध्ये येऊ शकता, इथे अभ्यास करू शकता व इथली पुस्तके वापरू शकता. चला आता आपण आपले क्लासरूम्स बघूयात. आता एक लेक्चर चालू आहे आत. तर बघू शकता आपण किती लोक आहेत आणि कसं लेक्चर चालू आहे. आणि हे काल्पनिक वेतनवाढ आहे 38 तर ही आमची नॅशनल इन्स्टिट्यूटची सगळी इन्फॉर्मेशन आहे. हा QR आहे, तुम्ही हा स्कॅन करू शकता. इंस्टाग्रामवर आपल्या सगळ्या कोर्सेसचे सगळे अपडेट्स एकदम अप टू डेट असतात. आणि हे आमचं लिंक्डइनचं पेज आहे, तुम्ही इथे पण फॉलो करू शकता. आपल्या सगळ्या इन्फॉर्मेशन इथे अपडेटेड असतात. ही आहे आमची कॅन्टीन. सगळे आलेले कॅन्डिडेट स्टुडंट्स जेवढे पण येतात ट्रेनिंगसाठी ते इथं लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट करतात. तर मित्रांनो, तुम्ही ज्या प्रकारे पाहिला कॅम्पस, सगळ्या सोयी पाहिल्या, खूप छान सोयी आहेत. लायब्ररी खूप छान सुसज्ज, सगळे पुस्तक आहेत. वाचत बसायला शांत वातावरण आहे. त्याच्यानंतर क्लासरूम्स इतक्या छान आहेत, जसं की म्हणजे चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा नसतील अशा क्लासरूम्स आहेत आपल्या शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर जेवणाची व्यवस्था खूप छान आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसाठीच आहेत. कृपया सगळ्यांनी लाभ घ्या आणि महत्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायची कृपा करा. थँक्यू.